नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। गुंडगिरीच्या क्षेत्रातील लोकच गुंडगिरीचा अभ्यास करू शकतात आणि तेच कुठे किती गुन्हेगारी आहे याचा अहवाल मांडू शकतात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर प्रतिहल्ला। महापालिका निवडणुकीसाठी गेले 8 दिवस सुरू असलेल्या प्रचाराचा धुराळा आता खाली बसला असून गुरुवारी सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात। गुंडगिरीच्या क्षेत्रातील लोकच गुन्हेगारीचा अभ्यास करू शकतात आणि तेच कुठे किती गुन्हेगारी आहे याचा अहवाल मांडू शकतात, असा प्रतिहल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर केला। महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। राणे यांनी केलेल्या आरोपांचा पवार यांनी यावेळी चांगला समाचार घेतला। यावेळी ते म्हणाले, त्यांची टीका म्हणजे कुठल्याही उत्तुंग व्यक्तींची टीका नसून ज्यांची उंची टिल्लू आहे आणि ते पण टिल्लू आहेत, अशा शब्दात पवार यांनी राणे यांना प्रत्युत्तर दिले। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांना वाण नाही पण गुण लागला आहे, असे सांगत पवार यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला। प्रत्येक जण आपला जिल्हा घेऊन आरोप करीत आहे, पण पुणे आमचे आहे आणि सिंधुदुर्गही आमचेच आहे। आपण राज्याचे नेते आहोत याचे भान ठेवले पाहिजे। जे आरोप करीत आहेत त्यांनाही राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे आहे, मात्र यांच्या या हायकमांडला हे काय आहेत हे कळले आहे, त्यामुळे ते आमच्यावर आगपाखाड करीत आहेत। कोण कुठल्या पक्षात गेला म्हणून तेच उगाळत बसण्यात काय अर्थ आहे, अशी टीकाही पवार यांनी राणेंवर केली। मुख्यमंत्री चव्हाण यांनी पिंपरी चिंचवडमध्ये केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत पवार यांनी त्यांना वाण नाही पण गुण लागला असल्याचा टोला लागवला। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचे पुन्हा एकदा समर्थन करताना ते म्हणाले, याला सर्वच राजकीय पक्ष जबाबदार आहेत, कुणीच याबाबत साधू संत नाही। मात्र गुन्हेगारांची उमेदवारी रोखण्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले। काँग्रेसच्या उमेदवार यादीचाही पवार यांनी समाचार घेतला। ज्या खासदारांनी पुण्याची प्रचंड बदनामी केली ती व्यक्ती तिहारमध्ये आहे, मात्र काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीकडे पाहिल्यानंतर खासदारांच्या विचारांचे नेतृत्व मानणारे जास्त असल्याचे दिसते। आपण यांना निवडून देणार का याचा विचार पुणेकरांनी केला पाहिजे। ते पुण्यात आल्यानंतर झालेल्या स्वागतामुळे काँग्रेस नेतृत्वाला स्पष्टीकरण देताना दमछाक झाली, त्यामुळे रविवारी तुम्ही येऊ नका असा निरोप गेलेला दिसतोय, असा टोला त्यांनी लागविला। महापालिका निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर शहरात याला त्याला शुभेच्छा बॅनर लावू देणार नाही, यासाठी कडक भूमिका घेतली जाईल। भुयारी मेट्रोवर ठाम असल्याचे सांगत त्यांनी पुण्यात जलवाहतूक मात्र शक्य नसल्याचे स्पष्ट केले। यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार अनिल भोसले, शहराध्यक्ष ॲडव्होकेट वंदना चव्हाण, अंकुश काकडे उपस्थित होते। बहुमत असताना कॉर्पोरेशनला अंमलबजावणी करता येते, असं बहुमत नसेल तर मग मात्र तुमच्या पक्षाचं नव्हतं का लागलं, मग आमच्या पक्षाचं लागलं म्हणून काय बिघडलं, असं ते करत करत ते वाढत जातं आणि त्याच्यातनं शहर खराब दिसतं। हे पण मला अर्जुन पुणेकरांना ह्या निमित्तानं सांगायचं आहे आणि म्हणून माझी पुणेकरांना विनंती आहे की इतर जे कोणी बहुमत मागतायत किंवा सत्ता द्या असं म्हणतायत किंवा कॉर्पोरेशन ताब्यामध्ये द्या, त्यांच्या कुणाच्या उद्याच्याला ताब्यामध्ये द्यायचा विचार जर झाला तर शेवटी कोण ते चालवणार आहे ह्याचा विचार पुणेकरांनी निश्चितपणे केला पाहिजे। कुणाच्या विचाराचे उमेदवार, कुणाच्या विचाराची तिकीटं ही जास्तीची त्या ठिकाणी दिली गेलेली आहेत
ह्याची पण शहानिशा ह्या सुज्ञ मतदारांनी निश्चितपणे केली पाहिजे. आणि एकंदरीत आपण ज्यावेळेस 21व्या शतकाची भाषा करतो, नवीन पिढीला एक चांगल्या पद्धतीनं आपण विचार मांडला पाहिजे, त्यांना तशा पद्धतीनं चांगले संस्कार केले पाहिजे असं सांगतो, त्यावेळेस त्यांनाही वाटलं पाहिजे की चुकीचं जर कुणी वागलं तर कुणी असलं तरी त्यांना न्यायालय पण त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं शासन करतं आणि जनता पण त्यांना खड्यासारखं बाजूला करते. हे काम उद्याच्या काळामध्ये पुणेकरांना हे करावं लागणार आहे आणि त्याच्याकरता सगळ्या राज्याचं लक्ष, देशाचं लक्ष, पुणेकर मतदार आता कसं मतदान करणार आहात ह्याच्यावर बरंच काही अवलंबून आहे. आणि ह्याच्यात जर काही चुका झाल्या तर मग मात्र पुढं खूप त्या ठिकाणी अडचणीचं ठरणार आहे. ती वेळ पुणेकरांनी कृपया करून येऊन देऊ नये अशा प्रकारची माझी आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं माझ्या पुणेकर नागरिकांना नम्रतेची विनंती आहे. मी तुम्हाला नावं काढून देतो. माझ्याकडे पोलीस रेकॉर्ड आहे. मी ज्यावेळेस प्रेसला येतो ना त्यावेळेस सगळी कागदपत्र जवळ ठेवूनच येत असतो. त्यामुळं मी आपल्याला अतिशय जबाबदारीनं सांगतो की पुणे शहरामध्ये आम्ही जे तिकीट वाटप केलेलं आहे 76 प्रभागाचे, त्याच्यात एक आम्हाला पुरस्कृत करावा लागला कारण एबी फॉर्म द्यायला आम्हाला पानसरेताईंना जरा अडचण झाली, त्या पुरस्कृत आहेत आमच्या. बाकीचे सगळे 151च्या बाबतीमध्ये आम्ही बघितलंय. मी इतरही पक्षांचं बघितलंय. इतर पक्षांचे पण आमच्यापेक्षा जास्त त्या तशा प्रवृत्तीची लोक आहेत. नाहीये त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पळवाटा होतील. उद्याच्याला जे रुलिंग पार्टीमध्ये आहे, मला जर तुम्हाला उभंच राहून द्यायचं नाही म्हटल्यानंतर वेगवेगळे कामालाच 5 वर्ष लावतील आणि तुमच्यावर असे का गुन्हे टाकून देतील की चांगल्या व्यक्तीलाही त्याच्यातनं बाद करून टाकतील. आपल्याला चांगली व्यक्ती तर त्याच्यातनं सुरक्षित ठेवायची, ती उभी राहायला पात्र राहिली पाहिजे. आणि जे खराब लोक आहेत की जे अतिशय चुकीचं काम करतात आणि आपल्या समाजाला पण ते कलंक आहेत, असली लोक अजिबात त्याच्यामध्ये उभं राहायला पात्र राहता कामा नये, हे आणलं पाहिजे. आम्ही ज्यावेळेस काम करत असतो, कार्यकर्त्याला एखाद्याला तुम्हाला उमेदवारी दिली तर तुमच्याबरोबर पक्षाचेच कार्यकर्ते सगळे, एक मिनिट ऐका तरी, पक्षाचेच कार्यकर्ते उमेदवाराच्या बरोबर असतात असं नाही. उमेदवाराचे मित्र परिवार जे इतर राजकीय पक्षामध्ये असतात ते पण त्याच्या जोडीला जातात. आमचे पक्षाचे कार्यकर्ते, आमच्याकडे तर लिस्ट आहे, आम्ही त्यांना रितसर सभासद करून घेतलेलं आहे. पण मी अनेक ठिकाणी बघितलंय, काही ठिकाणी समजा स्पोर्ट्स मधला एखादी व्यक्ती असेल तर त्याचे बाकीचे सगळे सहकारी स्पोर्ट्स त्याचे मित्र असतात, ते पण सगळेजण चला आपल्या एका मित्राला उमेदवारी मिळाली, ते इतर वेळेस इतर राजकीय पक्षाला मतदान करतात. परंतु आता तिथं मित्र आपला उभा आहे, मग तो कुठल्या पक्षाचा आहे, एबीसी पक्षाचा आहे, चला त्याच्याबरोबर प्रचाराला जावं, अशा गोष्टी करतात. ते मानायचे. मागच्या वेळेस जे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते ते देखील ज्यावेळेस पिंपरी चिंचवडला प्रचाराच्या निमित्तानं आले त्यावेळेस ते तिथं तेच म्हणले की इथं गुन्हेगारीचे अमकय तमकय. मग तुम्ही जर मुख्यमंत्री आहात आणि गुन्हेगारी तिथं आहे म्हणजे हे बरं आहे की इतर वेळेस म्हणायचं की सगळी चावी माझ्याकडे आहे, मास्टर की माझ्याकडे आहे, मी राज्याचा प्रमुख आहे, शेवटची सही माझी होती. मग तुमची शेवटची सही होती तर मग गुन्हेगारी जर कुठं वाटत असेल तर त्याच्यावर ऍक्शन घ्या ना, कोण तिथं आडवं येणार आहे. परंतु त्यावेळेस म्हणायचं ते आरआरकडे खात आहे, राष्ट्रवादीकडे अमकय, सगळं सोयीचं चाललेलं आहे. वास्तविक असं अजिबात नाहीये. त्यांना पिंपरी चिंचवडमध्ये सर्वच्या सर्व उमेदवार उभे करता आले नाही. पिंपरी चिंचवडमध्ये 64 त्या ठिकाणी प्रभाग होते. माझ्या माहितीप्रमाणे 50 प्रभागामध्येच त्यांना कदाचित उमेदवार उभे करता आले. 28-30 ठिकाणी उमेदवारच नाहीये. ही त्यांची तिथली अवस्था आणि त्यांनी काय येऊन तिथं आरोप करावे. तुम्ही भाजप शिवसेनेच्या आमदारांना विचारा, मी त्यांना विकास कामात मदत करतो, मग ते म्हणतात इकडं असताना हा विकास कामात मदत करतो, मग ह्या पक्ष सोडून ह्याच्या पक्षात गेलं तर आणखीन आपलं चांगलं होईल. म्हणून किरण पावसकर ही ती सगळी येत आहेत, म्हणून खासदार लोक वेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडतायत. आम्ही कामातनं माणसं जोडतोय. म्हणूनच आमच्या बरोबर प्रकाश सोळंकी आले, सुरेश धस आले, बाबूराव पाचरणे आले का नाही ते तुम्ही बघितलं ना. असं काय करता. तुम्हाला एक सांगतो ना काय झालं. माझ्या पुण्यातील गुंडगिरीचा अभ्यासपूर्ण एक मत राणे साहेबांनी काहीतरी सादर केलेलं मी पेपरमध्ये त्या ठिकाणी वाचलं. गुंडगिरीचा इतका चांगला अभ्यास
हा त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीचाच असू शकतो आणि ती तज्ज्ञ व्यक्तीच हे सादर करू शकते, ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. कुठंही तुम्ही कसं एवढे बारकाईनं खोचक प्रश्न विचारतात, कारण तुमचं त्याच्यामध्ये इतकं तुम्ही तरबेज असता, ते तुम्हीच विचारू शकता, ते येड्यागाबाळ्याचं काम नाही. तसं हे सगळं आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी जो काय अहवाल केलेला आहे, आता बघू काय तज्ज्ञ व्यक्तीच्या अहवालाचं काय करायचं. महापालिका निवडणुकीसाठी गेले 8 दिवस सुरू असलेल्या प्रचाराचा धुराळा खाली बसला असून गुरुवारी सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. पुणे महापालिकेच्या 76 प्रभागांतील 152 जागांसाठी 25,58,492 मतदार मतदान करणार आहेत. गुरुवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान होणार आहे. शहरात 2,996 मतदान केंद्र आहेत. 157 इमारतीमधील 505 मतदान केंद्र संवेदनशील असून एकही केंद्र अतिसंवेदनशील नाही. निवडणूक प्रक्रियेसाठी 21,500 कर्मचारी कार्यरत असून 3,600 ईव्हीएम मशीन प्रत्यक्ष मतदानासाठी वापरण्यात येणार आहेत. याशिवाय 1,600 ईव्हीएम मशीन पर्याय म्हणून तयार ठेवण्यात आली आहेत. या साहित्याची व कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी पीएमपी बस, मिनी बस, जीप 497 वाहनांचा वापर करण्यात येणार आहे. तसेच मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनचे ट्रॅकिंग ठेवण्यात येत. या सर्व प्रक्रियेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच मतदानाच्या दिवशीही जवळपास 25,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मतदानानंतर शुक्रवारी सायंकाळी शहरातील 14 क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. एका प्रभागाची मतमोजणी पूर्ण झाल्यावर दुसऱ्या प्रभागाची मोजणी होईल. सर्व 152 जागांचे निकाल दुपारी 2 वाजेपर्यंत जाहीर होतील. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान झाले असून त्याची मतमोजणीही शुक्रवारी होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रीय जनसंसद दिल्लीत भरवण्यात येणार असून देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध विषयांवरील आंदोलक यात सहभागी होतील, अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिली. दिनांक 19 ते 23 मार्च या काळात हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती पाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. केवळ जनलोकपाल या विषयाला धरून नव्हे तर देशभरातील विविध आंदोलनातील आंदोलन कार्यकर्त्यांसह त्या विषयावर आंदोलन केले जाणार आहे. जनतेच्या दृष्टिकोनातील अर्थसंकल्प राष्ट्रीय जनसंसद आंदोलनात सादर करणार आहोत. देशभरातील अर्थतज्ञांच्या मदतीने हा अर्थसंकल्प तयार करण्यात येणार असून त्यामध्ये केवळ नागरिकांचे हित पाहण्यात येईल. आंदोलनाचे ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली तरीही ते करण्यात येईल असा इशाराही पाटकर यांनी दिला. देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी आणि त्यांची एक जनशक्ती निर्माण करण्यासाठी आम्ही देशात लोकशक्ती अभियानाला सुरुवात केली आहे. या अंतर्गत आम्ही 20 डिसेंबर पासून देशभरात फिरत आहोत. उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालचा दौरा करून महाराष्ट्रात आलो आहोत, अशी माहिती पाटकर यांनी दिली. राष्ट्रीय जन आंदोलनाच्या सूर सुनीती, हाटा धरणग्रस्तांचे प्रसाद बागवे, वांग मराठवाडी, धरणग्रस्तांचे अनिल शिंदे, लवासाग्रस्तांचे लीलाबाई मरगळ, ठुमाबाई वाल्हेकर उपस्थित होते. आता जर उतरला ना तर त्यांचा खून केल्याशिवाय आम्ही सुट्टी देणार नाही. आमचा हक्क आम्ही जमवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जे आमची ताई, मेघाताई किंवा सुनीताताई किंवा असं इतर लोक जे आहेत ना, यांनी आम्हाला झोपत होते ती जागा केली. आता आमचं पाणी जे होतं अजून पिढ्यापासून
आमचं 7 पिढ्या झाली तिथून आमचं पाणी जिळ्याचं होतं. हे पाणी खराब करून टाकलं. ह्या लवसाला बोलायला गेलं की लगेच डिपार्टमेंट आणून आमच्यावर गाड्या आणून दबाव ठेवतात. मी एक दिवस परवा दिवशी आमच्या घराच्या वरती विमानतळ केलं. त्यांनी विमानतळाला झेंडा लावला. तर मी इकडे पुण्याला मिटिंगला आले तर माझ्या मुली म्हणल्या दादा वरती झेंडा लावलाय म्हणलं आणि जेसीबी लागली. जाऊ म्हणलं. आलो दमून आम्ही बेग टाकली. आम्ही 2 माणसं निघालो. आता चढता येईना का बसता येईना. एवढा डोंगर चढून वरती गेलो आमच्या घराच्या वर. आम्हाला एक थापाडी मारल्याची तरी जीव गेला असता आमचा. आणि यांनी डिपार्टमेंट आणून पोलीस आणून उभं केलं आणि जेसीबी लावली मारून. आमचा मालिक गेला आणि ते सगळं झेंडून झेंडा खाली आणलं. तुमच्या आईच्या म्हणलं काय केलं म्हणलं हे माझ्या जमिनीमध्ये केलं काय म्हणलं. तर म्हणलं बंडू मामा थांबा तुम्हाला काय पाहिजे आम्ही देतो. तुझं काही नको आम्हाला. हे डिपार्टमेंट कशा करताना आणले हे आणल्यात कशाला. कोणाची मर्डर केली का आम्ही का कोणाची चोरी केली का आम्ही. काहीच नाही. आमच्या जमिनीमध्ये तुम्ही कोण लोक होतो गिरायला म्हणून आम्ही बघायला आले. तर ती लोक काय म्हणतात तुम्हाला पाणी देतो तुम्हाला घर देतो तुम्हाला बिल्डिंग देतो. तुझी बिल्डिंगही नको तुझं घर नको तुझं पाणी बी नको. आमचा जसा जागा होता तसाच पाहिजे. आणि तू आज तिथं आम्ही इथं कोण केल्याशिवाय सोडायचे ना. नारळकर इन्स्टिट्यूटच्या वतीने टिळक स्मारक मंदिर येथे 14 ते 15 फेब्रुवारी रोजी विविध प्रोजेक्टचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. नारळकर इन्स्टिट्यूट तर्फे टिळक स्मारक येथे 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी प्रदर्शन भरवण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळी या नारळकर इन्स्टिट्यूट मधील व्यावसायिक अभ्यासक्रम विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनिंग, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, ग्राफिक डिझायनिंग, वेब अॅनिमेशन याचे मॉडेल्स तर पर्स्पेक्टिव्हज, प्रोजेक्ट्स, प्रिंटिंग जॉब्स, अॅनिमेटेड फिल्म्स, वेबसाईट्स या सर्वांचे मॉडेल्सही या प्रदर्शनात दिसले. विद्यार्थ्यांनी बनवलेली ही सर्व मॉडेल्स पाहायला इतर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला.